नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यातले शेतकरी सध्या कर्जमाफी कधी होणार या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष हे प्रामुख्यानं लागून राहिलेलं आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते निर्णय कोणते आहेत ते आपण समजून घेणारच आहोत. पण या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या संदर्भात जो परदेशी समितीचा अहवाल आहे तो सादर करण्यात आलेला आहे की नाही, याच्याबद्दलचं काही अपडेट आत्तापर्यंत समोर आलेला आहे की नाही, त्यासोबतच इतर निर्णय नेमके कोणते घेण्यात आलेले आहेत, कोणते 3 निर्णय आहेत, कोणत्या विभागाचे आहेत आणि त्यासोबतच इतर काही चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेली आहे का, सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या द ॲग्रो वन शोमधून करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 5 मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा उपस्थित होत्या. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही मंत्री उपस्थित होते. या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे महत्त्वाचं, जसं की आधीच मी सांगितलं, शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात परदेशी समितीनं जो अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे, सादर केलेला आहे, तोच अहवाल मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी ठेवला जाईल आणि तिथे सादर केल्यानंतरच त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. म्हणजे अंमलबजावणीच्या पातळीवरती काय निर्णय घेतले जातात हे त्यावरनं ठरवलं जाईल. अशा पद्धतीची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी देऊ अशा पद्धतीचं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. अर्थात त्या अनुषंगानंच राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर दुसरीकडे नियमित कर्जदार जे आहेत किंवा नियमित कर्जाची परतफेड करणारे किंवा वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. आणि या घोषणेमुळेच आता सगळ्यात महत्त्वाची जी अट आहे या सगळ्यामध्ये ती आहे परदेशी समितीची. म्हणजे या परदेशी समितीच्या अहवालानुसार, शिफारशीनुसारच कदाचित कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाऊ शकते अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू आहेत. परंतु अद्यापही या कर्जमाफीच्या संदर्भात जी समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि ज्या समितीनं या शिफारशी किंवा अहवाल एक प्रकारे दिलेला आहे तो अद्यापही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला घेण्यात आलेला नाही आहे. अशा पद्धतीची अधिकृत अपडेट आत्तापर्यंत तरी समोर आलेली नाही आहे की या संदर्भात निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. इतर गोष्टींवरती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे. आता एकूण जे निर्णय झालेले आहेत त्यामध्ये 3 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये पहिला निर्णय हा अर्थातच आदिवासी मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातला आहे. दुसरे 2 निर्णय जे आहेत ते सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भातले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांच्या बाबतचे हे निर्णय आहेत. तर आपण संक्षिप्त पद्धतीनं या 3 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय घेण्यात आलेले आहेत त्यावरती एक नजर टाकून घेऊया. त्यामध्ये पहिला निर्णय आहे आदिवासी विकास विभागाचा. यामध्ये आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ आज करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासोबतच प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ करण्यासाठी ही मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे. त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि आवश्यक खर्चाच्या तरतुदीसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचं शिक्षण या निर्णयामुळे गतिमान होईल अशा पद्धतीचा दावा आदिवासी विकास विभागाकडून केला जातोय. त्यानंतरचा दुसरा निर्णय आहे सोलापूर जिल्ह्यासाठी. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2026-27 पासून पदवी स्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असल्याचं सुद्धा मानलं जातं आहे. प्रत्येक 60 प्रवेश क्षमतेचे AI अँड मशीन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असे 3 नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम
सुरू करण्याचा निर्णयसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं घेतलेला आहे. या निर्णयाचा फायदा सोलापूर आणि आजूबाजूच्या भागातील परिसरातील विद्यार्थ्यांना होईल अशा पद्धतीचा दावासुद्धा केला जातो. त्यानंतर तिसरा निर्णय आहे धाराशिव जिल्ह्याच्या संदर्भातला. त्यामध्ये सुद्धा अभियांत्रिकी विद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्यात मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या माध्यमातून चालवण्यात येणारं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. महाविद्यालयाचं सक्षमीकरण होणार असून अद्ययावत म्हणजेच अपडेटेड अशा शैक्षणिक सुविधा यामुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी निर्माण होईल असाही दावा उच्च व तंत्र शिक्षण विभागानं हा निर्णय घेताना केलेला आहे. एकूणच काय तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे की परदेशी समितीचा शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा जो काही अभ्यास आहे आणि त्या अभ्यासातनं तयार झालेला जो अहवाल आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करून झालेला आहे, सादर केलेला आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल कधी सादर करणार आणि 30 जून 2026 पूर्वी जी कर्जमाफीची ग्वाही दिलेली आहे त्याची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याबद्दल शेतकऱ्यांना उत्सुकता आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष हे लागलेलं आहे. अर्थात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा व्हिडिओ शूट पर्यंत तरी कुठल्याही पद्धतीचा कर्जमाफीच्या संदर्भातला अहवाल सादर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा अपडेट आलेला नाही आहे. या संदर्भात काही अपडेट आलंच तर तेही तुमच्यापर्यंत नक्कीच आपण घेऊन येणार आहोत ॲग्रोवनच्या माध्यमातून. त्यामुळे मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मंत्रिमंडळाच्या बैठकी असतील, शासनाच्या धोरणांच्या पातळीवरती घेण्यात आलेले निर्णय असतील, त्यासोबतच शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या काही बाबी असतील, गोष्टी असतील, बातम्या असतील त्या सगळ्या काही आपण दररोज संध्याकाळी 6 वाजता द ॲग्रोवन शोच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. या 3 निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.